नर्मदे हार नर्मदे हार. आम्ही आता रतनपूरच्या पुढं आलो बावडी खेडा. आणि ह्या बावडी खेड्याला आत्तापर्यंत आश्रम नव्हता. म्हणजे रतनपूर ते जयंती माता या 10 किलोमीटर अंतरामध्ये आश्रम नव्हता. पण आता या बावडी खेड्याला म्हणजे इथं आश्रम नवीनच सुरू झाला. आणि या आश्रमाचं नवीन काम चालू आहे. आणि इथं आम्हाला भोजन प्रसादासाठी आमंत्रित केलं इथल्या महाराजांनी. हे बघा, हे मंदिर पण नवीन चालू आहे. इथं अजून कामच चालू आहे. आणि इथं आम्हाला आम्हाला आता इथं भोजन प्रसादी दिले. महाराज जी, आपका शुभ नाम? नर्मदे हर. शुभ नाम आपका? इंदर सिंह मांगी. अच्छा जी, बहुत ही बढ़िया भोजन प्रसादी दिया आपने. धन्यवाद जी. नर्मदे हर नर्मदे हर. हा बघा आश्रम आहे. आणि त्यांनी आम्हाला इथं थांबायचा पण आग्रह केला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा, नवीन मंदिराचं काम चालू आहे. हनुमानजीचं मंदिर आहे. इथं पहिली हनुमानजीची मूर्ती होती, फक्त उघड्यावर होती. आता इथं नवीन मंदिराचं काम चालू आहे. आणि इथं आश्रम पण महाराजांनी चालू केला. त्यामुळं इकडं रतनपूरच्या पुढं आल्यानंतर आणि जयंती माताच्या 5 किलोमीटर पाठीमागं या जंगलामध्ये फार मोठा इथं परिक्रमावासींसाठी आधार मिळाला. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. या लक्कडकोटचं जंगल सुरू झालेलं आहे. याच्या अगोदर म्हणजे कालपर्यंत ओंकारेश्वरचं जंगल होतं. आणि आता हे लक्कडकोटचं जंगल सुरू झालेलं आहे. म्हणजे हे दोन्ही जंगलं एकाला एक लागून आहे. त्यामुळं समजू येत नाही. परंतु मागच्या वर्षीचा अनुभव म्हणून या ठिकाणी कोणता भाग कुठं आहे माहिती आहे, म्हणून तुम्हाला सांगितलं. अतिशय खूप उंच उंच झाडं आहे, नद्या नाले खूपच आहे. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. लक्कडकोटच्या जंगलातून चालत असताना असं जवळजवळ आता आम्हाला आज सकाळपासून ती 5वी 6वी नदी आहे. ही नद्या, छोट्या छोट्या नद्या पार करून पुढं चालायचं आहे. नर्मदे हर. आणि खूप नितळ पाणी आहे बघा. अगदी म्हणजे आरोच्या पाण्यासारखं नितळ पाणी, एकदम स्वच्छ. कुठली घाण नाही, कचरा नाही, काही नाही. नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा, इथं असं तलावासारखं पाणी साचून राहिलेलं आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. परिक्रमावासी चपला हातात घेऊन आता निघाले पाण्यातून. गराडे मामा. नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. सुंदर जंगल. आपल्याकडं अशा प्रकारचं जंगल आहे महाराष्ट्रात. ते रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, इकडं पालघर, वसई, विरार ह्या भागामध्ये अशा प्रकारचे जंगलं दिसतात. बाकी इतरत्र महाराष्ट्रात जर म्हटलं तर मग चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चिमूर ह्या भागामध्ये अशा प्रकारचे जंगलं दिसतात. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. लक्कडकोटच्या जंगलातून जात असताना मागच्या वर्षीच्या काही आठवणी ताज्या झाल्या. माझ्याबरोबर नर्मदा परिक्रमा करत असताना मागच्या वर्षी
मला 2 साथीदार होते. ते दोघंही गुजरातचे होते. एक बडोद्याचा सुराशामल येथील राहुल पटेल आणि दुसरे साथीदार सुरत येथील महेशभाई ठाकूर. हे 2 साथीदार होते आणि त्या साथीदारांनी ह्या जंगलातला पूर्ण प्रवास करताना खूप चांगली साथ दिली मला. त्यामुळं त्यांचे धन्यवाद द्यावा तितके थोडे. आणि अगर महेश भाई और राहुल भाई ये वीडियो देख रहे हो तो मैं आपके धन्यवाद देता हूँ, क्योंकि पिछले साल आपने मेरा साथ दिया. बहुत दिन आपके साथ रहा. जहाँ से गुजर रहा था आपके साथ, वहाँ आते ही आपकी याद आती थी. जहाँ रात को रुके थे जिस आश्रम में, वहाँ भी आपकी याद आती थी. इसलिए आज भी आपकी याद आ गई और इसी बहाने आपसे बात भी हो गई. नर्मदे हर, नर्मदे हर. आता कसं काम झालं ते. वा वा वा. आता लय भारी. फुटाण्यांची करमणूक भारी झाली त्यांना. माझ्या नर्मदे हर, नर्मदे हर. काय करता असं मग एकाने उभं राहायचं, एकाने पटकेल फेकणं. लांब लांब पांगून टाकायचे म्हणजे मग सर्वांना मिळत आहे. काही क्षणात उचलून घेते. तेव्हा ते लहानले तिकडं तसेच राहून गेले. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. घनदाट जंगल आहे आणि जंगलामध्ये ही वानरसेना आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. या वानरसेनेसाठी नर्मदा मैयानं इथं पाण्याची व्यवस्था पण केलेली आहे. आणि जिथं पाणी असतं जंगलामध्ये ना, तिथं वन्य प्राणी पशु हे नक्की येत असतात. नर्मदे हर. मग ते माकडं असतील, कोल्हे असतील, लांडगे असतील, वाघ असतील, ही पाण्याच्या आश्रयाने येत असतात. नर्मदे हर, 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 नर्मदे हर. आम्ही आता पिपरी या गावातून निघून 6 वाजता निघालो. आता 6:30 पावणे 7 वाजले आणि इथं आम्ही आता आलो आहे लवकुश जन्मस्थान. म्हणजे सीतामाता जेव्हा एका पर्यटनाने त्यांच्यावर आरोप केला होता, तेव्हा शुद्धीसाठी प्रभू रामचंद्रांनी सीतामैयाला इकडे यवनामध्ये पाठवलं होतं, या जंगलामध्ये. आणि इथं सीतामातेने इथं राहून तपश्चर्या पण केली होती. आणि ते इथंच लवकुश यांचा जन्म झाला होता. नर्मदे हर, नर्मदे हर. इथं हनुमानजींचं मंदिर आहे. त्याचप्रमाणे नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे. हे बघा, दुई सुत सुंदर सीता जाय, लवकुश वेद पुराण गाय. त्या मंदिराचा दरवाजा लावलेला आहे अजून. पुजारी महाराज अजून व्यस्त आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. फार पवित्र स्थळ आहे इथं. हा दरवाजा आहे त्या मंदिराचा आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा, हे फार जुनं पुरातन असं वडाचं झाड आहे इथं. खूप जुनं झाड आहे. आता खरं म्हणजे थोडं अंधारात आलं त्यामुळे इथं शूटिंग घेता आहे ना. नर्मदे हर, नर्मदे हर.
नर्मदे हर जयंती माता मंदिराकडे जाताना हा बघा आम्हाला लाकडी पूल लागलाय. ह्या लाकडी पुलावरून आता आम्ही पलीकडे जाणार आहे आणि पलीकडं हा थोडासा छोटासा डोंगर चढलो की आम्ही जयंती माताच्या मंदिरामध्ये पोहोचू. जयंती माता मंदिरामध्ये किंवा जयंती मातेचं जे मंदिर आहे ते येथे कुठलंही गाव नाही आहे. संपूर्ण जंगलामध्ये या देवीचं मंदिर आहे आणि खूप जागृत देवस्थान आहे. थोड्याच वेळात मी आता तुम्हाला त्या मंदिराचा व्हिडिओ काढणार आहे, तुम्हाला दाखवतो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हा छोटासा डोंगर आम्हाला आता चढून जायचं आहे. तो चढून वरती गेला की मंदिर येईल. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर. हर नर्मदे हर. लक्कडकोटच्या जंगलामध्ये ही बजरंग बलीची सेना भेटली आम्हाला. नर्मदे हर नर्मदे हर. आणि ते आता आमच्याकडून काहीतरी खायची अपेक्षा करताय. आहे का कोणाकडे द्या? हा नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. ते सगळे नका त्याला टाकू. हा नर्मदे हर नर्मदे हर. हे इकडे माग माग मागच्याला टाका मागच्याला टाका. नर्मदे हर नर्मदे हर.